आईने मटण बनवले, बांगड्या बनवल्या. ते नको तुला खायला. चेक नाही, टेस्ट करू. नाकाला सर्दी होती. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता आम्ही चाललो आहे चेंबूरला थोडीशी शॉपिंग करण्यासाठी, म्हणजे असं थोडंसं फिरण्यासाठी आणि काहीतरी असंच खरेदी करण्यासाठी. तर आणि तुम्हाला माझा थंबनेल बघून तर समजलंच असेल की मोस्टली आपला जे आजचा व्हिडिओ असणार आहे, व्लॉग असणार आहे, तो खाण्यापिण्याच्याबद्दलच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि होप सो तुम्ही खूप एन्जॉय कराल. चला तर मग आता व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर आम्ही आता पूर्ण मार्केट वगैरे फिरलो. परीसाठी एक टी शर्ट वगैरे घेतला आणि माझ्यासाठी पण टॉप्स वगैरे घेतलेत. आणि ते आता ज्यूस प्यायला बसलो आहे, उसाचा रस प्यायला ज्यूस सेंटरमध्ये. आणि त्याच्यानंतर परीला नूडल्स खायचे होते. तर आम्ही इथे हॉटेलच्या बाहेर थांबलो आहे गाईस. लिटरली हॉटेलच्या आतमध्ये इतकी जास्त गर्दी होती ना, म्हणून आम्हाला इथे बाहेर थांबावं लागलं वेटिंगसाठी. फायनली आता आम्ही आतमध्ये बसलो आहे आणि खूप जास्त गर्दी होती गाईस, कारण की आता आम्ही कसं तिघीच आहोत ना, तर आम्हाला इझिली जागा भेटून गेली. मला इथला शोरमा खूप जास्त आवडतो, तर मी इथे माझ्यासाठी एक शोरमा मागवला आहे आणि परीने तिच्यासाठी नूडल्स मागवलेत. आता बघू परी काय बोलते. तर या गाईस, तुम्ही पण चिकन शोरमा खायला. मला तर चिकन शोरमा खूप जास्त आवडतो आणि तुम्हाला आवडतो की नाही ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मीने आणि मम्मीने 50-50 खाल्लं, कारण की मम्मीने घरी मटणचं कालवण केलेलं आणि आम्ही मार्केटला आलेलो म्हणून इथे आता हॉटेलमध्ये परूला नूडल्स खायचे होते. आणि ते फूड विला म्हणून जे हॉटेल आहे ना, ते चायनीजसाठी फेमस आहे. तर आणि मग मला इथला शोरमा पण खूप जास्त आवडतो, कारण की आम्ही कधी पण आल्यावर मी खातेसच इथला शोरमा, मला खूप आवडतो. आणि तू काय मागवलंयस आता? काय पाहिजे अजून? काय मागवलंय? कोल्ड्रिंक. मॅडम ओके. एक शोरमा बेटो और दो एक शोरमा बेटो. भाजी नूडल्स मध्ये असते बेटा. मग तू कशाला मागवले नूडल्स? तुला आवडतात? तर परीने आता मागवलंय कोल्ड्रिंक. काय? पाण्याची बॉटल आहे ना. काय करू? काय बोल? हे आता प्यायचे मागवते, काय बोला. पी पुन्हा त्याचं हे चाललंय गॅस. दे ते ग्लास लगा 9 नंबर पे. मम्माला दे, आईला पिऊ दे. पी ना थोडंसं. एक स्प्राइट दे दो ना. हाँ विकास ग्लास लेगा 2 ग्लास. 2 ग्लास 9 नंबर पे. थम्सअप कमी पी, खाऊन घे. काय? चेक नाही, टेस्ट करू. कसली पार्टी? नाही, घरी गेल्यावर मटण भाकरीची पार्टी. घरी आईने मटण बनवले, बांगड्या बनवल्या. ते नको तुला खायला. काय? ते लहान मुलांनी जास्त नसतं प्यायचं, पण शेअर करून पी ना मग आता. अब देख तू, अब तू गया बेटा, अब तू गया देख. ये पी तू.
अच्छा मग घरी पण तू थम्सअपच पिते, कोल्ड्रिंक्सच पिते, पाणी नाही पित? काय मग परी, कसं वाटतंय नूडल्स खाऊन? छान, हॅपी? पण तू पूर्ण फिनिश केलंच नाही सा बाबू? हा केले. काय आईकडे चालली? थांब थांब थांब, आई काहीतरी घेते ना तिकडून, ते औषध घेते वाटतं. गाईस आता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी. तर आता मम्मीने घरी काय स्वयंपाक केला आहे ना ते तुम्हाला दाखवते. चला, मी ते बनवायला ठेवलं आहे सध्या फालुदा, आणि मम्मी ते सर्वांना जेवण वगैरे वाढते. आणि दुपारी मम्मीने भाकरी केलेले. तर आणि आता मी पण जेवायला बसले. मी मम्मीला अगोदरच बोलली, मम्मी मला खूप थोडंसं दे, कारण की बाहेरचं खाऊनच टमी इतकी फुल झालेली ना. तरी पण मम्मी बोलली की थोडंसं जेवून घेऊया म्हणून मी थोडंसं खाते. आणि परिबाईचे बघा इथे फोन म्हणजे नूडल्स खाताना पण फोन बघते. आणि काय खाल्लं नाही, तिचं हॉटेलमध्येच पोट भरलेलं, तिने काहीच जेवली ना. आणि नंतर पण मस्त असे थम्सअप घेऊन बसलेली. त्याच्यानंतर मग बिस्तारा वगैरे टाकलेला आणि झोपायची तयारी चाललेली आहे किचनमध्ये. परीचे हरकत तुम्हाला दाखवते. बघा इथे बसून काय चाललं आहे. तिथं फालुदा फ्रीजमध्ये ठेवलेला बनून. तर आता आम्ही थोडंसं कूलिंग झाल्यावर खायला आलो इथे जस्ट. परीचं बघा काय चाललं आहे. परीला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे फालुदा, जे की आहे आईस्क्रीमचं. काय झालं परी? असं रडायचं नाही बाबू. दादा इथून उठून हे नाही कशी आहे टेस्ट? तुला आईस्क्रीम आहे? नाही ग माझ्या बच्चा, आईस्क्रीम नाही ती. हे बघ, हे फालुदा आहे. आपण आईस्क्रीम उद्या बनवूया. हे बघ टेस्ट. ओके, छान आहे ना? मग तू कसंच रडते बाबू? तुला बोलते तरी मी. आता रडू नको, गप्प खा. हे बघ आता आहे ना, हे बघ आई टेस्ट करा ना आता. यम्मी आहे ग. तिला हा स्पून दे ना मग. तो घेतो. वाव, काय होती केलं? सर्दी, नाकाला सर्दी होती. मला पण होईल ना सर्दी. काय खाल्ल्याने सर्दी होती? थंड. असं पी ना बाबू, असं पी. गाईस परीने फालुदा वगैरे खाऊन जस्ट आत्ताच ती झोपली आहे. आणि आता आपण व्हिडिओ इथेच एंड करूया. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय, भेटूया नवीन व्लॉगमध्ये.